याचं फिल्ट्रेशन करणार आहोत। फिल्ट्रेशन कशासाठी करतो आपण, तर सेपरेशन करण्यासाठी। सॉल्युबल आणि इनसॉल्युबल सबस्टन्सेस जर आपल्याला वेगवेगळे करायचे आहे तर आपण काय करतो, फिल्ट्रेशन करतो। मग हा जो आहे माझ्या हातामध्ये हा एक पेपर आहे, याला काय म्हणतो आपण, फिल्टर पेपर। काय म्हणतो, फिल्टर पेपर। फिल्टर पेपर यूज कसा करायचा, तर याचा अशी फोल्ड करायची एक, त्याच्यानंतर अजून एक अशी फोल्ड करायची आणि अशी फोल्ड केली की याला आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे असतो फनेल। हे जे असतं याला काय म्हणतो आपण, फनेल म्हणतो। या फनेलमध्ये याला असं पुट करायचं आणि पुट केल्यानंतर याला आपण इथं एका बिकरवर ठेवतोय। या बिकरमध्ये काय करणार आपण, आता जे आपलं मिक्सचर आहे, जे आपल्याला काय करायचंय, सेपरेट करायचंय, आपल्याला बघायचंय ते सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे, ते आपण याच्यामध्ये टाकणार। फिल्ट्रेशनने काय होईल, तर जे इनसोल्युबल पार्टिकल्स आहे याचे ते फिल्टर पेपरवर राहील ॲज अ रेसिड्यू, त्याला आपण रेसिड्यू म्हणतो, ते आपण आता बघूया। तर बघा मी आता हे जे आहे याच्यामध्ये टाकतोय आणि आता बघा तुम्ही, हे वॉटर जे होतं ते कोणत्या कलरचं होतं, एकदम मडी, एकदम मातीचं होतं, ते काळं काळं पाणी होतं। आता बघा खाली क्लिअर पाणी खाली येईल एकदम असेंबली। आपल्याकडे अशा प्रकारचं मिक्सचर होतं मडी कलरचं। आपण काय केलं, याच्यातला काही पार्ट जो आहे तो फिल्टर केला, फिल्ट्रेशनची प्रोसेस आपण केली। आणि तुम्ही बघू शकता जे आपण फिल्ट्रेट असतं, फिल्ट्रेट जे फिल्टर होऊन खाली आलेले त्याला आपण फिल्ट्रेट म्हणतो। हे फिल्ट्रेट बघा, जे की आधी हे होतं एकदम ब्लॅक कलरचं आणि आता बघा तुम्ही काय झालं, ते एकदम क्लिअर झालंय। म्हणजे काय, तर याच्यातले जे सॉइलचे पार्टिकल होते ते काय झाले, सेपरेट झाले। आणि ते सेपरेट झालेले पार्टिकल तुम्ही इथं बघू शकता, सेपरेट झालेले पार्टिकल जे आहेत तर ते आपल्याला फिल्टर पेपरवर मिळालेत। हे बघा, ठीक आहे। हे वॉटरमध्ये मिक्स झाले होते का, नाही। म्हणजे सॉइल जे आहे ते काय आहे, इनसोल्युबल इन वॉटर। सॉइल काय आहे, इनसोल्युबल आहे आणि आपण त्याला फिल्टर पेपरच्या मदतीने काय केलं, सेपरेट केलं। म्हणजे सेपरेशनची मेथड आहे एक फिल्ट्रेशन, कळालं।